आणि आता बातमी मुंबईत नाही, मुंबईच्या एल्फिस्टन पुलाजवळ इमारतीतील रहिवासी अजूनही घरं सोडत नाहीयेत। त्यामुळे आज MMRDAच्या अधिकाऱ्यांकडून तिथे पत्रे लावण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यासोबतच त्यांची लाईट आणि पाणी बंद करण्याची देखील ताकीद ही दिली गेलेली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, एकीकडे MMRDAकडनं, मुख्यमंत्र्यांकडनं, सगळ्यांकडनं स्पष्टता देण्यात आलेली आहे की त्यांना पर्यायी व्यवस्था केली जाणार आहे, मग तरीही हे लोक आपली घरं का सोडत नाहीयेत? प्रज्ञा, अगदी ताजी दृश्य जर आपण पाहिली तर मग माझ्या मागे तू पाहतेस की इथले जे रहिवासी आहेत सगळे ते रहिवासी, MMRDAचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्यामध्ये संभाषण सुरू आहे, बाचाबाची सुरू आहे। खरं तर मुद्दा आपण पाहिला तर मग इथले जे रहिवासी आहेत त्यांना घरं दिलेली आहेत, मात्र जी घरं त्यांना दिली गेली आहेत त्या घरांचा मुद्दा आहे, त्या घरांमध्ये देखील प्रॉब्लेम्स आहेत। म्हणजे त्यांचा काय संवाद साधतायत ते एकमेकांशी आपण ऐकूयात थोडंसं। जुई, मुद्दा आहे तुम्हाला लाईट कापून याला आनंद आहे ना, याला मेन काय माहितीये ना, आज महाराष्ट्र दिवस आणि हे दिवस तुम्ही चॉईस केलाय, एवढा आहे ना, एवढी फास्ट आहे ना, आम्हाला घरं द्यायला हे केलं तर आम्ही सॉल्व्ह झालं। सगळे प्रॉब्लेम शॉर्ट आउट करून द्यायचे ना, घर कशाला थांबले? काय सांगतो बघा, ज्यांचा प्रॉब्लेम आहे ना त्यांचा काहीच करत नाही आम्ही। प्रॉब्लेम नाही असं ना, पण तुम्ही बिल्डिंग मध्ये आजच्या दिवशी आता तमाशा केला ना महाराष्ट्र न्यूज मध्ये हा दिवस होता, एवढी फास्ट तुम्ही त्या टायमाला दाखवलं तर बिल्डिंग कधीच खाली गेली दुकान आहे। हे बघा आहे ना, ऍब्सोल्यूट काय पर्सनली मी त्यांच्याशी माझी दुकाने अजून चावी नाही भेटली, खाली करा, हे करा, आता भेटणार, आम्ही मान्य करतो साहेब, पण आम्ही रिक्वेस्ट करतो की 15 दिवस 20 दिवस कशाला एवढे साहेब, आम्ही समोरून खाली करणार साहेब, पत्र दाखवतो ना, याला आम्ही लिहून दिलं आणि 15 दिवसात काही होत नाही साहेब, आम्ही हात जोड टाकतो, त्यांना दाखवलं आम्ही शिंदे करतात खाली साहेबांना 2 दिवसात खाली। अरे चा माल घेऊन कुठे येणार? कोणी येणार साहेब? टेनंट आहे तुम्ही, दुकान आहे। पहिली गोष्ट, दुकानवाल्याला घर घ्यायला लावले, किती मोठी गोष्ट केली। दुकानवाला कधी घर घेतो? साहेब ले कॉपरेट केलंय MMRDAला, पण MMRDA ही गरीब फॅमिली पाहिजे। आम्हाला याला काय वाटतं आम्ही इथे पिकनिक करायला राहिलो? अरे भाई, आमचे पण इमोशनल आहे, आपल्याला आम्ही 15-20 दिवस मागतात ना, कशाला एवढं सगळं? 15 दिवस बोला, 30 तारीख अरे जे राहत आहेत त्यांना आम्ही काहीच करत नाही। खालचे पण 3 आहे ना, 3 हे बेटी शेट आहे, त्यांचे पण काय प्रॉब्लेम आहे क्लिअर कट यांच्या तोंडावर सांगून टाका ना। ते काय बोलताय, ट्रेक्चर जात नाही, तुम्ही इथे अपघात होईल म्हणून तुम्ही आम्ही तुम्हाला भाडं देतो 20,000 रुपये, तर तुम्ही तिथे 6 महिन्यासाठी नंतर नाही आणलं तर कोण गॅरंटी? MMRDAवरती कोण भरोसा साहेब ठेवतात? आम्ही नाही जाणारच नाही। अरे जाऊ नका तुम्ही, आम्ही तुम्हाला ऐका रिक्वेस्ट केलेली, पण तुम्ही जात नसेल तर आमची काही हरकत नाही, राहा तुम्ही राहा, आम्ही तुम्हाला काय करणार नाही। निशिकांत शिंदे नगरसेवक। विषय आहे 30 तारीख पर्यंत आपलं बोलणं चालूच आहे, बरोबर आहे? 30 तारीख पर्यंत खाली मला माहिती आहे सिच्युएशन गरम आहे, सिच्युएशन त्रास आहे। आजचा दिवस जरा वेगळा, महाराष्ट्रातील आणि मुद्दाम कोणी करत नाही आहे। सिस्टम अशी आहे की तुम्ही कोणाला लायबिलिटीज द्यायच्या आहेत, भरायच्या आहेत, तेवढ्या ड्यूज भरताना पण सामान्य कुटुंबाची तारेवरची कसरत असते। पैसे कुठून आणणार? सगळं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग आणता येते काय? तुम्ही पण आज मध्यमवर्गीय, तुम्ही पण एका ठिकाणी काम करता, तिथे तुम्हाला असलेलं पटकन कुठे घेऊन तुम्ही घेऊन घेऊ शकत नाही। आपल्याला पण तुम्हाला कर्ज पटकन मिळू शकतं, म्हणजे तेवढा पगार आहे, पण असलेल्या सामान्य कुटुंबामध्ये कोण प्रायव्हेट ठिकाणी काम करतो, कोणी इतर ठिकाणी काम करतो, ह्या गोष्टी जोडायला थोड्याशा वेळ लागतात। आमची इच्छा आहे, पीआरसीटी डेंजर आहे, भविष्यात हा मोठा धोका आहे, पण एक 15 ते 20 दिवसाचा आतापर्यंत तुम्ही टायमिंग दिले नाही, 15 ते 20 तारखेपर्यंत। आणि प्लस कसं आहे की आत्ता ताबडतोब पैसे कुठून आणता येणार लक्षात घ्या। तुम्ही सरकारी खात्यातच सदस्य आहोत, पण हाचा दिवस आहे आमच्यासाठी त्रासदायक आहे। 1 मे म्हणजे एक वेगळा दिवस आहे महाराष्ट्राचा, त्या दिवशी तुम्ही खाली करायला तर दुर्दैव आमचं। आम्ही खाली नाही करायला आलेलो, ऐका, जे आपले 23 रहिवासी आहेत, बरोबर, 23 रहिवाशामध्ये जे ऍब्सोल्यूट खाली केलेलं आहे, बरोबर, ज्यांनी लॉक लावून आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहे, त्यांचं मीटर फक्त कट करत आहोत। आता तिथे कोण राहतं का म्हणून जे हे जे दुकान जे नाव घेतात खरोखर जे जात नाही ना, ते बोलतात लाईक नाही, आम्ही तेच आहे, पण यांना
लाईट कट करून काय आनंद भेटणार यांना? मेन यांचं टार्गेट आहे बिल्डिंग ही पडली पाहिजे. आता तेच आहे बोललो मी, आता ते नाही बोलत आहे. पहिला अशी सिच्युएशन होती, साहेब आल्यानंतर पहिला असं हे कसं आहे माहितीये ना, डिवाइड अँड रूल म्हणजे लक्ष्मी निवास खाली होत नव्हती तर त्यांनी वॉटर पाणीची लाईन. अरे साहेब, त्या बाईनी सांगितलंय, मी मीडियाला घेणार आणि मी त्या बाईला यांच्यासमोर बोलणार, त्या बोलत बाई आपल्याला आम्हाला प्रकरण water वाढवायचं काढा. नाहीये, एक चांगला मार्ग काढूया. शेवटी तुम्ही पण पकडू नका विषय, स्थानिक लोक आहेत, आम्हाला आमचा ते या भागातले काही रहिवासी